आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे दरवर्षी चांगल्या प्रकारे बस सेवा भाविक भक्तांकरिता देण्यात येत असते। यावर्षी एसटी महामंडळातर्फे 165 गाड्यांचे नियोजन केले असून मागील वर्षापेक्षा यंदा वारकऱ्यांकरिता 30 गाड्या वाढवण्यात आल्या आहेत। नागरिकांकरिता एसटीचा प्रवास सुरक्षित व परवडणारा असल्याने नागरिकांनी एसटी बसने प्रवास करावा व महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या सर्व सवलती आषाढी वारकऱ्यांकरिता सुद्धा चालू राहणार असल्याने नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी औरंगाबाद UCTV न्यूजच्या माध्यमातून वारकऱ्यांना केले आहे। आषाढी वारीची सुरुवात झालेली आहे। तेथून आज दिंडी अशा पंढरपूरकडे रवाना होती। आषाढी वारी एसटी महामंडळाला दरवर्षीच होते। आपल्या विभागातून काय परिस्थिती, किती गाड्या जाणार आहे, आपल्याला यावर्षी नवीन येतात किती गाड्या? आषाढी एकादशी 25 जुलैला आहे, त्यानंतर द्वादशी 26 जुलैला आहे। शनिवार रविवारी ज्या दोन्ही तिथी आहेत ही यात्रा भरणार आहे। यासाठी आपल्या विभागातून यावर्षी 165 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे नव्याने 28 जिजाऊ गाड्या, राजमाता जिजाऊ गाड्या आलेल्या आहेत। त्या सुद्धा आपण आषाढी एकादशीसाठी वापरणार आहोत, जेणेकरून गर्दीचं आणि वारकऱ्यांचं नियोजन आपल्याकडून व्यवस्थित। सर, जर ग्रुप बुकिंग असली गावातनं जरी असलं त्यांच्यासाठी काय सांगता? ज्या गावातून आपल्याला 30 पेक्षा जास्त प्रवासी किंवा वारकरी मिळतील त्या गावातून आपण थेट गाडी देण्याची व्यवस्था करणार आहोत। यासाठी माझी इच्छा म्हणजे आम्ही आवाहन करतो की सर्व भाविकांनी आपल्या आधार व्यवस्थापकांना, आपल्या क्षेत्रातल्या आधार व्यवस्थापकांशी संपर्क करा। सर, आपल्या ज्या सवलती ज्या दिल्या जातात एसटी महामंडळाकडून त्या आषाढी एकादशीसाठी लागू राहणार आहे? 100% सर्व सवलती आषाढी एकादशीसाठी लागू आहेत। तर आषाढी एकादशीसाठी किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार? आपल्याकडे आषाढी एकादशी करिता 30 कर्मचाऱ्यांची पंढरपूर येथे नेमणूक केलेली आहे। त्यांच्याद्वारे आपण वारकऱ्यांची सेवा करणार। त्यासाठी आपण काही विशेष कक्ष वगैरे उभारणार आहोत? हो, आपल्याकडे प्रत्येक बस स्थानकावरती आषाढी निमित्त यात्रेकरूंसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे। पंढरपूर येथे भीमा बस स्थानकावरून संभाजीनगरकडे येणारी वाहतूक। आषाढी यात्रेनिमित्त सर्व वारकऱ्यांना, सर्व नागरिकांना माझी आव्हान आहे की त्यांनी आषाढी यात्रेनिमित्त प्रवास करत असताना सुरक्षित प्रवास करावा, एसटीनेच प्रवास करावा। एसटीने सर्व सवलती त्यांना देण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे जर ग्रुप बुकिंगसाठी कुठल्याही आधारामध्ये काही अडचण असेल तर त्यांनी विभागीय कार्यालयाशी संपर्क करावा व सर्व भाविकांनी एसटीचा प्रवासाची आम्हाला सेवा करण्याची, त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी हे आव्हान करतो।